नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो। कोकणी फार्म या यूट्यूबचं आपलं नाव आहे। जर कोणी नवीन असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो सांगू इच्छितो की आपण 7 दिवसात येत्या 7 दिवसात आपण कुक्कुटपालन, गावरान प्युअर गावठी कुक्कुटपालन व्यवसाय शिकणार आहोत आणि त्या व्यवसाय शिकण्याचं एक चॅलेंज घेतलेला आहे, आपण स्वीकारलेला आहे। मित्रांनो 7 दिवसात आपल्याला कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वीरित्या होऊ शकतो का किंवा सेटअप होऊ शकतो का? यशस्वीरित्या म्हणता येणार नाही, कारण का कुक्कुटपालन व्यवसाय हा अगदी 2-3 वर्षापर्यंत लोक कुक्कुटपालन व्यवसायामध्ये आहेत आणि ते स्ट्रगल करतायत, मेहनत करतायत, धडपडतायत। तर यशस्वी म्हणता येणार नाही, परंतु आपल्याला कुठेतरी सेटअप करता येईल का? आणि आजचा विषय आहे मित्रांनो की प्युअर गावठी कोंबड्या असतात किंवा जे पक्षी असतात त्यांना लसीकरण केलं जातं का किंवा करणं योग्य अयोग्य करायला पाहिजेल का मित्रांनो? तर हा विषय आजचा आहे मित्रांनो। तरी आपण मागील काही 2 दिवसापूर्वी अनेक पक्षी गावागावातून खेड्याखेड्यातून आणलेले आहेत, ते जे असे पक्षी की ज्यांना लसीकरण किंवा बाकीच्या गोष्टी काहीच नाहीये, जे उघड्यावर म्हणजे मुक्त संचार पद्धतीत वावरलेले आहेत, फिरलेले आहेत, हिंडलेले आहेत, असे पक्षी आपण आणलेले आहेत आणि त्यांना येत्या काही दिवसात आपण एकत्र ठेवणार आहोत। तर त्यावेळी लसीकरण करणं किंवा त्यांना वॅक्सिनेशन करणं हे गरजेचं आहे का? तर मित्रांनो गरजेचं आहे, असणार आहे, कारण का ज्यावेळी आपण 10 पक्षी ठेवतो त्यावेळी फारसा संसर्ग किंवा फारशा गोष्टी जाणवत नाहीत मित्रांनो, आजार। परंतु आपण ज्यावेळी 100 किंवा 50 पक्षी एकत्र करतो त्यावेळी अनेक आजार, अनेक संसर्गजन्य रोग किंवा अनेक आपल्याला डिसीज म्हणजे फंगस इन्फेक्शन्स हे जाणवत असतात आणि दिसत असतात। त्यावेळी मित्रांनो मर जास्त वाढत असते। तरी मी असं नाही म्हणणार की गंभोराच द्या किंवा द्यायला पाहिजे सगळे, कारण का आपण पण त्याचा अभ्यास करतोय मित्रांनो, कोणत्या वेळी कोणते डोस द्यायला पाहिजेत। परंतु आता आपण मोठे पक्षी आणलेले आहेत मित्रांनो, जे 2 ते 1.5 महिन्यापेक्षा जास्तचे मोठे पक्षी असणार आहेत, तर त्या पक्ष्यांना सध्या आपण कोणती लस किंवा कोणते लसीकरण करायला पाहिजे मित्रांनो, हे बघणार आहोत। जर तुम्हाला काय माहित असेल तर मित्रांनो मला कमेंट करा की दादा हे डोस सध्या द्या। सध्या आपल्याला त्यांना अँटीबायोटिक आपण चालू केले, कारण का आपल्याला त्यांना लसीकरण करायचं आहे मित्रांनो। तरी आपण डॉक्टर उद्या बोलवणार आहात किंवा डॉक्टर नसते तर तुम्ही सांगा मला, आपण त्यांना तसे डोस हे आपण त्या पक्ष्यांना देणार आहोत। आपण डॉक्टरांशी चर्चा केली तर डॉक्टरांनी आपल्याला असं सांगितले की कमीत कमी 100 पक्षी असायला पाहिजे, ज्यावेळी आपण त्यांना डोस किंवा लसीकरण करणं त्यांना इझी जातं मित्रांनो। परंतु आता आपल्याकडे 5-10 पक्षी आहेत अवेलेबल, आणि 10 पक्ष्यांसाठी आपण ते डॉक्टरांना येणं तेवढंसं अवेलेबल होत नाहीत डॉक्टर, किंवा त्यांना ते परवडत नाहीत, कारण का ते एक लसीकरणाची बॉटल किंवा ते डोस असं 100 पक्ष्यांना कमीत कमी असते। त्यामुळं 10 पक्ष्यांना ते तेवढंसं फारसं होणार नाही। परंतु मित्रांनो आपण ते स्वतः आपण त्याची माहिती घेऊन मित्रांनो डोस लसीकरण करणार आहोत मित्रांनो। परंतु तुम्ही जर चालू करत असाल तर बरेचसे गैरसमज आहेत, कारण का आपण जिथनं आणतो त्यांनी कधी लसीकरण केलेलं नसतं, किंवा ते सांगत असतात की प्युअर गावठी कुक्कुटपालन किंवा प्युअर गावठी कोंबड्यांना लसीकरण करण्याची काही गरज नाही। तर तसं मित्रांनो नाहीये, आपण आधीच सतर्क राहूया मित्रांनो। रोग आल्यानंतर औषध गोळ्या करण्यापेक्षा आपण आधीच त्यांना लसीकरण करून घेऊया मित्रांनो। तरी आपण उद्या त्यांना लसीकरण करणार आहोत। जे 10 पक्षी आपले आलेले आहेत आपल्याकडं, त्यांना आपण स्टार्टिंगला मोठे पक्षी आहेत, 2 महिन्याचे पक्षी असणार आहेत मित्रांनो, 2-1.5 महिन्याचे पण आहेत मित्रांनो। तर त्यांना आपण कोणतं लसीकरण करायला पाहिजे मित्रांनो, ते तुम्ही सुचवा। आपण त्याचा येत्या काळात आपण पूर्ण लसीकरण चार्ट कसा असणार आहे, गंभोरा किंवा बाकीच्या गोष्टी असतो, लासोटा असतो, हे आपल्याला ऐकून नावं माहिती आहेत मित्रांनो। कारण का मी परत एकदा सांगतो, मी परिपक्व ह्या व्यवसायात नाही, आपण शिकतोय आपण सगळे शिकतोय। त्यामुळं येणाऱ्या उद्यापासून किंवा उद्या आपण त्याच्यावरती आज पूर्ण दिवस अभ्यास करतोयच की कोणते डोस द्यायला पाहिजे, डॉक्टरांशी चर्चा करतोय आपण। त्याच्यानंतर उद्या परवा आपण त्यांना डोस इंजेक्शन लसीकरण करणार आहोत मित्रांनो। तुम्ही जर असे करत असाल तर सर्वप्रथम पक्षी तुमच्या फार्मवर आल्यावरती त्यांना लसीकरण करा किंवा त्यांना योग्य ते डोस द्या, जेणेकरून बाकी त्या पिल्लांमध्ये असलेलं इन्फेक्शन तुमच्या बाकी इतर पिल्लांना
पसरू शकणार नाही ह्याची काळजी घ्या मित्रांनो। तरी जरी मला आपण उद्या आता आपण लसीकरण करणार आहोत मित्रांनो, तरी मी जास्त वेळ घेत नाही, इथंच थांबतो मित्रांनो। आजची व्हिडिओ ही लसीकरण गावरान कुक्कुटपालनामध्ये किंवा प्युअर गावठी कुक्कुटपालनामध्ये लसीकरण करणं हे गरजेचं आहे मित्रांनो। धन्यवाद। आजची व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना परत एकदा धन्यवाद देतो। जर कोणी व्हिडिओ चॅनल सबस्क्राइबर केलेलं नसेल सबस्क्राइब करा। तुम्ही जर फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या चॅनलला फॉलो करा। धन्यवाद।